Example number last. Evaluate the integration of 1 upon sin theta plus sin 2 theta d theta. तर बघा सोल्यूशन दिलेले इंटिग्रेशन I ने डिनोट केलं काय केलं I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन sin थीटा प्लस sin 2 थीटा. बघा तर आपल्याला इथं डबल अँगल फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर कोण सांगेल रे काय असतो sin 2 थीटा यूज sin 2 थीटा जिससे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन sin theta plus sin 2 theta. What is value of sin 2 theta is 2 sin theta cos theta. म्हणजे इसका इधर 2 sin theta cos theta d theta. बरोबर. आता काय करतो रे आपण सेम टर्म पाहून काढतो. डिनॉमिनेटर मध्ये सेम कोण आहे sin theta. बरोबर. म्हणजे टेकिंग sin theta common from denominator म्हणजे इथे 1 plus 2 cos theta d theta. बरोबर. बघा बरोबर. आता फंक्शन जे दिले ते आपल्याला cos बरोबर sin जर चूक केला तर या cos चं काय करणार बरोबर पण ब्रॅकेट मध्ये दिलेलं फंक्शन असतं बरोबर म्हणजे cos theta आपल्याला टी चूक करावं लागेल बरोबर. पण cos चं डेरिव्हेटिव्ह काय मायनस आहे म्हणून काय करूया न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला साइन न मल्टिप्लाय ने डिवाइड करूया. मल्टिप्लाय एंड डिवाइड बाय कशाने रे साइन की cos चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन तर मायनस ची आपण ऍडजस्टमेंट नंतर करू शकतो. म्हणजे काही इंटिग्रेशन ऑफ sin थीटा इनटू ओनली sin theta upon sin theta into sin theta is sin square theta into 1 plus 2 cos theta d theta. बरोबर. आता आपल्याला sin square चं कशात कन्वर्जन करावं लागेल cos square मध्ये म्हणजे यूज आयडेंटिटी फॉर्म्युला कोण सांगेल रे sin square theta plus cos square theta is equal to पहिलाच आयडेंटिटी फॉर्म्युला आहे sin square theta plus cos square theta equal to 1. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे sin square theta ची. In this implies sin square theta becomes 1 minus cos square theta. Sin square theta becomes 1 minus cos square theta. Therefore equal to integration of sin theta upon sin square theta is to replace sin square theta by 1 minus cos square theta into 1 plus 2 cos theta d theta. परत फॅक्टर पडतात बघा इथं 1 is 1 स्क्वेअर म्हणजे अगेन यूज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. कोण सांगेल रे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे काय पडतात फॅक्टर यूज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये यूज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a minus b into a plus b. जिसका इंटीग्रेशन ऑफ sin theta upon इथं पहिला फॅक्टर इज रिप्लेस a by 2a equal to 1 and b equal to cos theta म्हणजे जे 1 minus cos theta into परत 1 plus cos theta into 1 plus 2 cos theta as it is d theta. Alumnia equation number 1 से equation number 1. आता स्टेप नंबर फर्स्ट काय करें
असं आपण फंक्शन पुट करूया ज्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, बरोबर. तर मग काय करूया, अजून एक ऍडजस्टमेंट करूया. मायनसची ऍडजस्टमेंट करूया. काय करूया, मायनसची ऍडजस्टमेंट म्हणजेच काय, प्लस साइन थिटा याला मी काय करतो, मायनस साइन घेतला. काय घेतलं, मायनस साइन, बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन, म्हणजे प्लस कधी, मायनस मायनस प्लस अपॉन इथे येईल 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस 2 कॉस थिटा डी थिटा. आणि याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 हम पुट करूया. पुट cos थीटा इक्वल टू t. cos थीटा ला काय पुट करूया आपण, t, म्हणजेच मायनस साइन थीटा डी थीटा काय होईल, dt. त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता इथे काय फंक्शन आहे थीटा, बरोबर. म्हणजे cos थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा डी थीटा इक्वल टू dt. म्हणजे डिफरन्शिएट t विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजे जो dt बाय d थीटा आहे तो LHS ला इनटू होईल d थीटा. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठं पुट करूया, 1 मध्ये. कुठं पुट करूया, 1 मध्ये. म्हणजेच व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज, अरे स्टेप नंबर 2 इज then 1 becomes, then integral 1 becomes कसे येईल रे, I equal to integration of minus sign बरोबर as it is minus sin theta d theta becomes काय होणार, minus sin theta d theta, minus sin theta d theta becomes dt, becomes dt upon 1 minus cos theta काय पुट करणार आहे, t into 1 plus t into 1 plus 2t. म्हणजे f of t मिळाला आपल्याला, बरोबर. म्हणजे where f of t equal to काय आहे, f of t integrate function with respect to t. म्हणजे f of t is 1 upon 1 minus t into 1 plus t into 1 plus 2t. म्हणजे फॅक्टर कसे आहेत, नॉन रिपीटेड. कसे नॉन रिपीटेड म्हणजे डिस्टिंक्ट, म्हणजे क्लिअरली यूज रूल नंबर 1. पार्शियल फ्रॅक्शनचा कुठला रूल यूज करावा लागेल, 1. जेवढे फॅक्टर तेवढे कॉन्स्टंट येतील. म्हणजे ती a upon 1 minus t plus d upon 1 plus t plus c upon 1 plus 2t. याचा एलसीएम कसा काढतो आपण, तिघांचं स्टेट मल्टिप्लिकेशन 1 minus t into 1 plus t into 1 plus 2t. आता याला कशाने मल्टिप्लाय करणार, 1 plus t न आणि 1 minus 2t न. म्हणजे काय, a into 1 plus t into 1 plus 2t plus t ला कशाने मल्टिप्लाय करणार, 1 minus t न आणि 1 plus 2t न. 1 minus t into 1 plus 2t plus c ला कशाने मल्टिप्लाय करणार, 1 minus t न आणि 1 plus t न. 1 minus t न आणि 1 plus t न, बरोबर. LHS as it is 1 upon 1 minus t into 1 plus t into 1 plus 2t. तर डिनॉमिनेटर सेम आहे, इक्वेट न्यूमरेटर. म्हणजेच काय, इक्वेट काय म्हणूया आपण, न्यूमरेटर इक्वेट करूया. काय केले, 1 इक्वल टू a into 1 plus t into 1 plus 2t plus b into 1 minus t into 1 plus 2t plus c into 1 minus t
1 plus t. से इक्वेशन नंबर 2. से इक्वेशन नंबर 2. आता पण a फाइंड करूया, b फाइंड करूया आणि c फाइंड करूया. तर बघा बरं, a फाइंड करताना bc 0 झाला पाहिजे. तर bc कॉमन फॅक्टर कोण आहे रे? कोण सांगेल? बघा दिसतंय का 1 t 1 t. म्हणजे t जर आपण 1 पुट केला तर हा 1 -1 0 म्हणजे b 0 झाला. 1 - 1 0 0 into something 0 c पण 0 झाला. म्हणजे when t equal to 1 then 2 becomes कसं मिळेल इक्वेशन? म्हणजे जिथे जिथे t तिथे 1 पुट करूया 2 मध्ये. मग bc नाही दिलं तरी चालेल कारण तो 0 येणार आहे. याला म्हणतो आपण कव्हर अप रूल. म्हणजे a into 1 plus t is 1 1 plus 2 into t is 1. ये इसका सिंपलीफाई केला 1 equal to a into 1 plus 1 is 2 और 2 into 1 is 2 2 plus 1 is 3. म्हणजे 1 equal to 2 3s are 6a means 6 into that LHS ला आल्यावर डिवाइड होईल. म्हणजे 1/6 equal to a 1/6 equal to a. आता आपल्याला काय फाइंड करायचे? b. मग b फाइंड करताना ac कॉमन फॅक्टर कोण आहे? 1 plus t 1 plus t. म्हणजे t काय पुट करणार? -1. म्हणजे इसका when t equal to -1 then 2 becomes काय रे? मग आता AC ड्रॉप करूया, डायरेक्टली लिहूया. म्हणजे 1 equal to b into b मध्ये जिथे जिथे t तिथे -1 पुट करा. म्हणजे 1 minus of -1 plus into 1 plus 2 into t is -1